कोकणातल्या वातावरणात अचानक बदल झालाय। दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणातील हवेमध्ये बदल झालाय। दिवसा कडक उन्हाळा तर रात्री मात्र गारवा निर्माण झालाय। संमिश्र वातावरणामुळे आजारपण वाढवण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येत आहे। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोकणातल्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा आज 37 अंशाच्या पुढेच आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा सुद्धा आता देण्यात आला। कोकणातील हवामानात दिवसेंदिवस बदल होत चाललेले आहेत। दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही हवापालट कोकणामध्ये दिसून येत आहे। कधी ऊन तर कधी मळब तर रात्री गारवा अशी संमिश्र परिस्थिती कोकणात एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे। दक्षिणेतील येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही कोकणातील हवा पालटली आहे। दक्षिणेमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे हा कोकणातील तापमानावर जाणवणार आहे। कोकणामध्ये आता जर पाहिलं तर जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे, तर हवेतील आर्द्रता ही देखील वाढणार आहे। कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हा अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेला आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा हवामान खात्याचा हा इशारा आहे। संमिश्र वातावरणामुळे आजारपण देखील वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्य विभागाकडून देखील काळजी घेण्याचे आवाहन हे केले गेलेले आहे। मंगळवारी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आज देखील तापमानाचा वारा हा देखील चढताना आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे याचा परिणाम हा देखील जनजीवनावर होणार आहे। त्या पद्धतीने आंबा फळ आहे त्या आंब्यावर सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।